शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी डिप्लोमा डिग्रीचे दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या सर्व सेवा सुविधा देणारी एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव, इचलकरंजी। खरंच आज आपल्या सगळ्यांसाठी, या गारगोटीसाठी, या भुदरगड तालुक्यासाठी सगळ्यांसाठी आज अतिशय आनंदाचा आणि अतिशय अभिमानाचा असा दिवस आहे असं मला वाटतं। कारण आज या उपजिल्हा रुग्णालय गारगोटीमध्ये अत्याधुनिक अशा विविध आपल्या आरोग्य सेवांचा आज लोकार्पण होत आहे आणि या माध्यमातून या आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना शहरातल्या दर्जेदार अशा आरोग्य सेवा आज इथं त्यांच्या परिसरामध्ये उपलब्ध होणार आहेत, अगदी सहज उपलब्ध होणार आहेत। म्हणजे आज आता इथं लोकार्पण होत असलेले, आज सुरू होत असलेला आपला सिटी स्कॅन असेल, 2D इको असेल, आपलं 300 mm एक्सरे मशीन असेल किंवा डेंटल मशीन असेल, या सगळ्या ज्या आपल्या ज्या यंत्रसामुग्री आपण आज अत्याधुनिक सेवा इथं आपण चालू करतो आहोत, त्या सगळ्या या आपल्या इथल्या नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे। कारण याआधी आपण बघायला गेलं तर यासारख्या तपासण्या करायच्या झाल्या तर आपल्या इथल्या लोकांना कोल्हापूर किंवा इतर कुठल्याही शहरामध्ये जाऊन त्या तपासण्या करून घ्याव्या लागायच्या आणि त्यामुळे त्या लोकांचा वेळ, त्यांचा पैसा खर्च व्हायचा, त्यांना मानसिक त्रासही व्हायचा। पण आता तसं होणार नाहीये। आता त्या सगळ्या तपासण्या त्यांना त्यांच्या घराजवळ मिळणार आहेत आणि त्यामुळे आपल्या इथल्या लोकांना, आपल्या इथल्या नागरिकांना, या ग्रामीण भागातल्या लोकांना दिलासा मिळणार आहे। आणि त्यासाठी खरंच मी आपल्या महाराष्ट्र शासन, आपला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विशेष करून आदरणीय आबिटकर साहेब यांचं मी मनापासून आभार मानेन। कारण त्यांचा एक संकल्प होता की या ग्रामीण भागातल्या लोकांना एक सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायची आणि ती आज सत्यात अशी त्यांच्या कामातून सत्यात उतरताना आपण बघत आलेलो आहोत। आणि कारण आपलं हे जे आरोग्य आहे, आरोग्य हीच खरी संपत्ती आणि यासाठी आपल्या या सगळ्या अत्याधुनिक अशी यंत्रसामुग्री लोकांना उपलब्ध करून देणं हाच विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यानंतर ह्या आरोग्य सेवा चांगल्या पद्धतीनं आपण चालवणं, त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करणं, आपल्या सगळ्या रुग्णांना वेळेवर त्याचा उपचार देणं आणि ही सेवा संवेदनशील करणं ही आपली सगळ्यांची सार्वजनिक जबाबदारी आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।